सध्या पेरणीचे दिवस आहेत, मात्र रस्त्याअभावी अनेक शेतकऱ्यांच्या शेती या ठिकाणी पेरायच्या बाकी आहेत. आपण जर पाहिलं तर मी सध्या चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी गाव शिवारामध्ये या ठिकाणी आहे. गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे अनेक वर्षापासून या भागातील शेतकरी रस्त्यासाठी प्रशासनासोबत या ठिकाणी भांडण करतायत. मात्र प्रशासन या शेतकऱ्यांना रस्ता खुला करून देत नाही. परिणामी आजची परिस्थिती पाहिली तर या धोत्रा बनगोजी येथील तब्बल 14 शेतकऱ्यांची शेती म्हणजे 40 ते 50 एकर शेती अद्यापही पेरणीपासून या ठिकाणी वंचित आहे. परिणामी शेती पडीत आहे आणि भविष्यामध्ये आता या शेतकऱ्यांसमोर आपला घराचा प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारू की नेमकी आजची परिस्थिती काय आहे, शेती का बरं पडीत पडली आहे. काका, मला सांगा की गेल्या 3 वर्षापासून तुम्ही या प्रशासनासोबत भांडताय हक्काच्या रस्त्यासाठी. आज रोजी तुमची शेती या ठिकाणी पडीत आहे. किती शेतकऱ्यांची शेती पडीत आहे, काय अडचण काय सध्या? 14 शेतकऱ्याची शेती सध्या इथं पडीत आहे आणि अडचण अशी आहे की आम्ही 143 अंतर्गत प्रस्ताव घेतला होता आणि तहसीलदार साहेबांनी तसा आदेशही केला, परंतु आता अद्यापर्यंत ते खुला करून देत नाही. खुला करून देत नसल्यामुळं आता आमच्याकडे उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्ही त्याच्यासाठी आता ठरलेलं आहे की कलेक्टर साहेबांच्या कार्यालयासमोर आम्हाला आमरण उपोषण करायचं आहे आणि पूर्ण अन्न त्याग करून आमची जीवनयात्रा तिथं संपवायची आहे. एक तर आम्हाला रस्ता द्या किंवा आम्हाला इथं असंच भरू द्या असे आमचे. काका, मला सांगा की परिसरातल्या तुमच्या आजूबाजूच्या शेजारच्या लोकांनी पेरलंय, तुमचं या ठिकाणी शेती पडीत आहे. पुढचा तुमचा आता भविष्यातला प्रपंच कसा चालेल काय वाटत तुम्हाला? आता काय चालणार आहे, पेरलं नाही म्हटल्यानंतर तर त्यातून काही उगवणारच नाही, आम्हाला काही उत्पन्न नाहीच आहे. कारण पेरलंच नाही, आम्ही रस्ताने होतात त्यामुळे पेरले गेले नाही ना, त्यामुळे काय उगवलं नाही का. पेच्यानंतर आमची परिस्थिती अशी, एकदा पहिले कर्जबाजारी आता परत कर्जबाजारी आम्ही त्यात होणारच आहेत. त्यात तर काही प्रश्न आहे हो, आता कोणाकोणाकडे बघायचं आहे. एखादं असं वाटतं साहेब की डायरेक्ट तलवार धडा 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 धड कापून टाका 2-4 इथवर टेन्शन येतं साहेब. आता प्रशासन तर बिलकुलच येतून सगळे काय आदेश काढल्यानंतर दोन्ही कामाला असतात. इमानदारी सांगतो साहेब, वेळ आली ना एखादून कापलेच घ्यावा लागली लगे बोलून की अर्थ नाही करण्याची ही शेतकऱ्यांची अवस्था आहे. बोलताना त्यांच्या डोळ्यातून या ठिकाणी अश्रू येत आहेत. प्रशासन मात्र ढिम्म बसलेला आहे. रस्ता हक्काचा जो रस्ता आहे त्यांना देत नाही. आदेश केलाय मात्र रस्ता खुला करून देत नाही. फक्त टोलाटोलीची उत्तरं या शेतकऱ्यांना मिळतात. परिसरातल्या शेतकऱ्यांची शेती पडीत आहे, पेरलेली आहे. या शेतकऱ्यांची शेती या ठिकाणी पडीत आहे. मात्र आता पुढचा प्रपंच कसा चालवायचा असा सुद्धा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. मला सांगा की तुम्ही तहसीलदाराकडे गेलात, तहसीलदारांनी आदेश केला, रस्ता का खुला होत नाही? कारण त्यांच्यावर काहीतरी राजकीय दबाव म्हणा. जर राजकीय दबाव नसता तर आतापर्यंत खुला झाला असता, नाही तर काहीतरी त्यांनी आतल्यातून पैसे घेतले असतील असाही आमच्या मनात नाना प्रकारचे संशय त्यांच्याबद्दल येतच राहणार आहे. कारण आमच्यावर आज उपासमारीची पाळी आहे. कारण जी वडलोपारची शेती जी आम्ही व्यवसाय म्हणून समोर चालवत आहोत ती आजच्या घडीला बंद पडलेली. तहसीलदार येऊन गेले इथं, रस्ता मोकळा करून दिला नाही. तहसीलदार इथं येऊन गेले पण त्यांनी तो रस्ता खुला करून दिला नाही. आणि ज्या अर्थी त्यांचा काहीतरी राजकीय दबाव म्हणा, काहीतरी त्यांचं झालं असावं, इथं आल्यानंतर ते परत गेले. बरं, आता शेती सध्या पडीत आहे. पुढचं कसं, आता भविष्य कसं राहणार तुमच्या या सगळ्या शेतकऱ्यांचं? निवड उपासमारीची वेळ, दुसरा पर्याय नाही साहेब काही. कारण शेतीशिवाय दुसऱ्याकडे दुसरं साधनही नाही आणि सर्वांची शेती इरिगेटेड शेती आहे. प्रत्येकाजवळ जवळजवळ विहीर बोरवेल असं काहीतरी साधन आहे, तरी सुद्धा आम्ही इथं हातबल झालेलो आहे. आणि विशेष म्हणजे तहसीलदार साहेबांना याची सीमा ओलांडली साहेब. कचाच्या बाहेर हद्दात समर्थन वैयक्तिक सांगतो तोंडी आणि ते स्वीकारतात. म्हणजे किती पाणी मुरलेलं आहे याच्या त्या सिद्ध होतं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. ही शेतकऱ्यांची अवस्था आहे. गेल्या 3 वर्षापासून हे धोत्रा भनगोजी येथील 14 शेतकरी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत. प्रशासन त्यांना फक्त टोलाटोलीची उत्तर या ठिकाणी देत आहे. आजची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण शेती जवळपास 40 ते 50 एकर शेती पडीत आहे. परिसरातल्या शेतकऱ्यांनी शेती पेरली, त्यांचे हिरवगार झाले रान, मात्र यांचं जे शेत आहे ते एकदम काळशार दिसतंय. जर का आता शेती ही पडीतच राहिली तर यावर्षीचं उत्पन्न त्यांचं गेलं आणि पुढचं जे त्यांचा भविष्यातला प्रपंच आहे तो चालवायचा कसा असा प्रश्न सध्या त्यांच्या समोर आहे. मुलांचं शिक्षण आहे, दवाखाना आहे, या संपूर्ण
परिस्थिती जर पाहिली तर आज रोजी या शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून देणं आवश्यक आहे आणि त्यांना शेती पेरणीसाठी यासाठी रस्ता सुद्धा खुला करून देणं आवश्यक आहे, अशी परिस्थिती आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, धोत्रा बनगोजी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.